नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा भरती 2021च्या तयारीच्या दृष्टिकोनातून इंग्लिश लँग्वेज या विषयाच्या अंतर्गत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वन वर्ड सबस्टिट्यूशन. मित्रांनो, या भागामध्ये प्रश्नामध्ये एक फ्रेज दिलेला असतो आणि त्या फ्रेजसाठी आपल्याला एक शब्द जो आहे तो दिलेल्या पर्यायातून निवडायचा असतो. तो जो शब्द आहे तो शब्द त्या फ्रेजसाठी तंतोतंत किंवा त्याच्याशी मिळता जुळता असला पाहिजे. तर आजच्या भागामध्ये आपण असे काही फ्रेजेस आणि त्याच्यासाठी एक शब्द जो त्याच्याशी मिळता जुळता आहे किंवा त्याच्याशी त्याला तंतोतंत लागू पडतो अशा पद्धतीचे शब्द कोणते आहेत हे पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. या ठिकाणी जो फ्रेज दिलेला आहे तो आहे वन हू एम्ब्रेसेस व्हॉलंटरी डेथ फॉर वन्स कंट्री. आता मित्रांनो, या ठिकाणी एम्ब्रेसेस म्हणजे काय तर कवटाळणे किंवा मिठी मारणे अशा पद्धतीनं तो अर्थ होतो. व्हॉलंटरी म्हणजे काय तर ऐच्छिक. डेथ फॉर वन्स कंट्री म्हणजे एखाद्या देशासाठी स्वतःहून किंवा स्वतःच्या इच्छेने मृत्यूला कवटाळणे म्हणजे काय तर मित्रांनो त्याला म्हणायचं मर्टर म्हणजेच हुतात्मा. आपल्याला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीने जर आपल्या देशासाठी जर बलिदान दिलेले असेल तर त्याला आपण हुतात्मा म्हणतो आणि हुतात्मा म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला म्हणायचं मर्टर, MARTYR. या ठिकाणी पुढचा फ्रेज आहे वन हू अबस्टेन फ्रॉम इंटॉक्सिकंट्स. आता मित्रांनो, या ठिकाणी अबस्टेन म्हणजे एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे. इंटॉक्सिकंट्स म्हणजे काय तर मादक पदार्थ म्हणजे दारू, गुटखा, तंबाखू अशा पद्धतीचे. म्हणजे याचा अर्थ तो फ्रेज काय आहे वन हू अबस्टेन फ्रॉम इंटॉक्सिकंट्स म्हणजे मादक पदार्थापासून दूर राहणारा म्हणजे कोण तर त्याला म्हणायचं टीटोटलर म्हणजे मद्याच्या थेंबालाही स्पर्श न करणारा. वन हू अबस्टेन फ्रॉम इंटॉक्सिकंट्स दॅट इज कॉल्ड टीटोटलर. आता पुढचा फ्रेज आहे फिट टू बी चूजन. फिट टू बी चूजन म्हणजे दिलेल्या जो पर्याय आहे, एखाद्याला जो पर्याय दिलेला आहे किंवा एखाद्याला जो चॉईस दिलेला आहे त्याला फिट बसणारा म्हणजे काय तर त्याला म्हणायचं इलिजिबल म्हणजे पात्र किंवा योग्य. फिट टू बी चूजन इज कॉल्ड एलिजिबल. पुढचा फ्रेज आहे नंबर ऑफ स्टार्स ग्रुप्ड टुगेदर. नंबर ऑफ स्टार्स ग्रुप्ड टुगेदर. स्टार्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे आकाशातले तारे. जेव्हा आकाशातले तारे एकत्रित असतात दिसतात त्याला काय म्हणायचं तर त्याला म्हणायचं कॉन्स्टिलेशन. कॉन्स्टिलेशन म्हणजेच तारकासमूह. नंबर ऑफ स्टार्स ग्रुप्ड टुगेदर म्हणजे कॉन्स्टिलेशन. पुढचा फ्रेज आहे अ प्लेस वेअर हॉर्स आर केप्ट. अ प्लेस वेअर हॉर्स म्हणजे काय घोडा किंवा अनेक घोडे म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी घोड्याला ठेवले जाते किंवा घोडा राहतो. मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे त्याला म्हणतो आपण तबेला. इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला इन इंग्लिश इट इज कॉल्ड स्टेबल. सो अ प्लेस वेअर हॉर्स आर केप्ट इट इज कॉल्ड स्टेबल म्हणजे तबेला. पुढचा फ्रेज आहे अ कम्युनिकेशन विदाऊट नेम म्हणजे अशा पद्धतीचं कम्युनिकेशन म्हणजे काय तर संवाद विदाऊट नेम म्हणजे निनावी संवाद. कोणाचंही नाव त्या ठिकाणी याचा उल्लेख न येता केलेला संवाद म्हणजे काय तर त्याला आपण मराठीमध्ये आपण निनावी असं म्हणतो. तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अनॉनिमस. अनॉनिमस. अ कम्युनिकेशन विदाऊट नेम
इट इज अनॉनिमस म्हणजे निनावी. पुढचा फ्रेज आहे वन हू किल्स हिमसेल्फ. म्हणजे काय? वन हू किल्स हिमसेल्फ, एखादा व्यक्ती जो स्वतःच स्वतःला मारतो. म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो? आत्महत्या करणे. इंग्रजीमध्ये काय म्हणतो? हा सोपा शब्द आहे. बराच वेळा कळत नकळत आपल्या वाचनाखाली असेल किंवा एखाद्या सिनेमामध्ये, एखाद्या न्यूजमध्ये आपला हा शब्द ऐकायला मिळतो, सुसाईड. सुसाईड म्हणजे आत्महत्या. वन हू किल्स हिमसेल्फ, दॅट इज कॉल्ड सुसाईड. पुढचा फ्रेज आहे अ थर्ड पार्टी कॉल्ड अपॉन टू सेटल अ डिस्प्यूट. आता या ठिकाणी मित्रांनो, डिस्प्यूट म्हणजे काय? तर वाद. अ थर्ड पार्टी कॉल्ड अपॉन टू सेटल अ डिस्प्यूट म्हणजे एखादा त्रयस्थ व्यक्ती किंवा एखाद्या त्रयस्थ व्यक्तींचा समूह जो बोलावलेला आहे. कशासाठी? टू सेटल अ डिस्प्यूट, वाद मिटविण्यासाठी. वाद मिटविण्यासाठी. थोडक्यात आपल्याला माहिती आहे, बऱ्याचशा सिनेमांमध्ये आपण पाहिलेला आहे तो शब्द मांडवली. मांडवली करण्यासाठी बोलवलेला व्यक्ती म्हणजे काय? तर त्याला आपण म्हणतो मध्यस्थ. मराठीमध्ये त्याला म्हणतो मध्यस्थ. मग त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर त्याला म्हणतात आर्बिट्रेटर. आर्बिट्रेटर. अ थर्ड पार्टी कॉल्ड अपॉन टू सेटल अ डिस्प्यूट, इट इज कॉल्ड आर्बिट्रेटर. आता या ठिकाणी फ्रेज आहे अ गव्हर्नमेंट बाय वन मॅन म्हणजे एका माणसाच्या हातात सत्ता असलेली. किंवा त्याला आपण एक शब्द, चांगला शब्द आहे, हुकुमशहा किंवा हुकुमशाही. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं ऑटोक्रसी. ऑटोक्रसी. बघा, दोन शब्द आहेत जे आपण न्यूजमध्ये, बातम्यांमध्ये बराच वेळा ऐकतो. डेमोक्रसी आणि ऑटोक्रसी. डेमोक्रसी म्हणजे काय? तर लोकशाही. आणि ऑटोक्रसी म्हणजे काय? तर हुकुमशाही. हे विरुद्धार्थी शब्द आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. अ गव्हर्नमेंट बाय वन मॅन, इट इज कॉल्ड ऑटोक्रसी. अँड अ गव्हर्नमेंट ऑफ पीपल ऑफ द नेशन म्हणजे देशाच्या लोकांनी चालवलेलं राज्य म्हणजे काय? डेमोक्रसी, लोकशाही. आता पुढचा फ्रेज अ गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स. अ गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स. ऑफिशियल्स म्हणजे काय? तर सरकारी नोकर. नोकरशाहींनी चालवलेलं राज्य. त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं नोकरशाही. मराठीमध्ये आपण त्याला नोकरशाही म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणायचं किंवा इंग्रजीमध्ये काय म्हणायचं त्याला? ब्युरोक्रसी. ब्युरोक्रसी. अ गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स इज कॉल्ड ब्युरोक्रसी. पुढचा फ्रेज आहे दॅट विच स्प्रेड्स बाय ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट. म्हणजे काय? दॅट विच स्प्रेड्स. स्प्रेड्स म्हणजे काय? पसरवतं. बाय ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट, स्पर्शाने पसरवणारा. स्पर्शाने पसरवणारा म्हणजे काय? स्पर्शजन्य. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉन्टॅजियस. कॉन्टॅजियस. दॅट विच स्प्रेड्स बाय ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट, इट इज कॉल्ड कॉन्टॅजियस. पुढचा फ्रेज आहे द प्रॅक्टिसेस ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन वाईफ or one husband at a time. The practices of having more than one wife or one husband at a time. म्हणजे अशा पद्धतीची प्रॅक्टिस की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त बायका असतील किंवा एकापेक्षा जास्त पती असतील, ज्याला आपण बहुपत्नी किंवा बहुपती अशा पद्धतीने म्हणतो मराठीमध्ये. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर त्याला म्हणतात पॉलिगॅमी. पॉलिगॅमी. द प्रॅक्टिसेस ऑफ हॅव्हिंग मोर दॅन वन वाईफ और वन हजबंड ॲट ए टाईम, इट इज कॉल्ड पॉलिगॅमी. पुढचा फ्रेज आहे द प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग वन हजबंड और वन वाईफ ॲट ए टाईम. आता मागचा जो फ्रेज होता त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. एक
पती किंवा एक पत्नी अशा पद्धतीची प्रथा, द प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग वन हजबंड ऑर वन वाईफ ॲट ए टाईम, इट इज कॉल्ड, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो एक पती किंवा एक पत्नी विवाह, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात मोनोगॅमी. मोनोगॅमी. आता मित्रांनो पुढचा फ्रेज आहे वन हू हॅज नॅरो अँड प्रिज्युडाइज्ड रिलिजियस व्ह्यूज. म्हणजे असा व्यक्ती, असा एखादा ज्याचे नॅरो, नॅरो म्हणजे काय तर संकुचित, अँड प्रिज्युडाइज्ड रिलिजियस व्ह्यूज म्हणजे संकुचित आणि धर्मवेडे अशा पद्धतीचे मत असलेला, त्याला म्हणायचं, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो सनातनी किंवा धर्मवेडा. त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं बिगॉट. बिगॉट म्हणजे कोण? सनातनी, धर्मवेडा किंवा कडवट, कडवा अशा पद्धतीने. वन हू हॅज नॅरो अँड प्रिज्युडाइज्ड रिलिजियस व्ह्यूज, इट इज कॉल्ड बिगॉट. पुढचा फ्रेज स्टेट ऑफ ग्रोथ बिटवीन बॉयहूड अँड यूथ. म्हणजे स्टेट ऑफ ग्रोथ बिटवीन बॉयहूड, बॉयहूड म्हणजे काय? कुमारावस्था किंवा बाल्यावस्था, कुमारावस्था नाही बाल्यावस्था, अँड यूथ, यूथ म्हणजे तरुणावस्था. बाल्यावस्था आणि तरुणावस्था याच्यामधली जी स्थिती आहे त्याला म्हणायचं कुमारवय. आपण मराठीमध्ये कुमारवय असं म्हणतो. इंग्लिशमध्ये किंवा इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणायचं? त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं ॲडोलेसेन्स. स्टेट ऑफ ग्रोथ बिटवीन बॉयहूड अँड यूथ, इट इज कॉल्ड ॲडोलेसेन्स. पुढचा फ्रेज गव्हर्नमेंट बाय द किंग ऑर क्वीन. म्हणजे अशा पद्धतीची सत्ता, राजा असेल किंवा राणी असेल यांनी चालवलेली सत्ता, याला आपण मराठीमध्ये म्हणतो राजेशाही. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात मोनार्ची. मोनार्ची. पुढचा शब्द आहे, फ्रेज आहे गव्हर्नमेंट बाय द नोबेल्स. नोबेल्स म्हणजे कोण? तर सरदार किंवा प्रतिष्ठित व्यक्ती. प्रतिष्ठित व्यक्तींनी किंवा सरदारांनी चालवलेलं राज्य, तर त्याला म्हणायचं सरदारशाही किंवा सरंजामशाही. इंग्रजीमध्ये त्याला म्हणायचं अरिस्टोक्रॅसी. अरिस्टोक्रॅसी. पुढचा फ्रेज आहे अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे ज्या ठिकाणी सरकार नाहीये, सरकार म्हणून कोणीही नाहीये, तर त्याला काय म्हणायचं? बेबंदशाही आपण मराठीमध्ये म्हणतो. इंग्रजीमध्ये काय म्हणायचं त्याला? ॲनार्ची. ॲनार्ची. पुढचा फ्रेज आहे टू गिव्ह अप एंटायरली. टू गिव्ह अप एंटायरली, त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं रिनोन्स. रिनोन्स म्हणजे संन्यास घेणे, सर्व काही त्याग करणे. टू गिव्ह अप म्हणजे काय? त्याग करणे. एंटायरली सर्व गोष्टींचा त्याग करणे, इट इज कॉल्ड रिनोन्स म्हणजे संन्यास घेणे. आता पुढचा फ्रेज आहे स्टेट ऑफ बीइंग वन माइंड. स्टेट ऑफ बीइंग वन माइंड म्हणजे सर्वांची एकाच प्रकारची मतं असणे, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो एकमत. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो? युनॅनिमस. युनॅनिमस. स्टेट ऑफ बीइंग वन माइंड, इट इज कॉल्ड युनॅनिमस. पुढचा फ्रेज आहे सेलिब्रेशन ऑफ द 100th इयर. म्हणजे 100 वर्षानिमित्त सेलिब्रेशन केलेले किंवा महोत्सव साजरा केलेले, उत्सव साजरा केलेले, त्याला काय म्हणायचं? तर त्याला आपण म्हणतो शतक महोत्सव. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? सेंटिनरी. सेंटिनरी. आता पुढचा फ्रेज आहे द ॲक्ट ऑफ प्रोहोकिंग वन. द ॲक्ट ऑफ प्रोहोकिंग वन. प्रोहोकिंग म्हणजे काय? तर एखाद्याला चिथावणी देणे अशा पद्धतीची कृती, चिथावणीखोर आपण त्याला म्हणतो. मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण? चिथावणी देणे. आणि इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो आपण इन्स्टिगेशन. इन्स्टिगेशन. द ॲक्ट ऑफ प्रोहोकिंग वन,
इट इज कॉल्ड इन्स्टिगेशन. पुढचा फ्रेज आहे टू मेक द लॉस गुड. टू मेक द लॉस गुड म्हणजे काय? लॉस. टू मेक द लॉस गुड म्हणजे नुकसान झालेल्या मालाची भरपाई करणं किंवा भरून काढणं, ज्याला आपण नुकसान भरपाई असं म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? कंपन्सेशन. टू मेक द लॉस गुड इट इज नथिंग बट द कंपन्सेशन. पुढचा फ्रेज आहे दॅट विच इज नॉट परमिटेड बाय द लॉ. म्हणजे असं काही जे कायदेशीर नाही. असे काही जे कायदेशीर नाही, दॅट इज कॉल्ड बेकायदेशीर. मराठी ॲपमध्ये आपण त्याला बेकायदेशीर म्हणतो. इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला? इलिगल. लीगल, इलिगल. लीगल म्हणजे काय? कायदेशीर. त्याच्या अपोजिट इलिगल. पुढचा फ्रेज आहे दॅट विच इज नॉट प्रॅक्टिकेबल. असं काही जे प्रॅक्टिकेबल नाही आहे, म्हणजे व्यवहार्य किंवा व्यवहारिक नाही आहे. इंग्रजीमध्ये त्याला किंवा मराठीमध्ये काय म्हणतो आपण? अव्यवहार्य. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो? इम्प्रॅक्टिकेबल. दॅट विच इज नॉट प्रॅक्टिकेबल इट इज इम्प्रॅक्टिकेबल. पुढचा फ्रेज आहे दॅट विच मे बी इटन. म्हणजे असं काही जे आपण खाऊ शकतो. दॅट इज कॉल्ड खाद्य. मराठीमध्ये आपण त्याला खाद्य म्हणतो. इंग्रजीमध्ये काय म्हणतो? तर त्याला म्हणतो एडिबल. एडिबल ऑइल. आपण बराच वेळा टँकरवरती शब्द वाचतो. एडिबल ऑइलचं हे टँकर आहे असं आपल्याला त्यावेळी मग लक्षात येतं. एडिबल म्हणजे काय? तर खाद्य. एडिबल ऑइल म्हणजे खाद्य तेल. अशा पद्धतीने लगेच लक्षात यायला पाहिजे. दॅट विच मे बी इटन म्हणजे एडिबल. पुढचा फ्रेज आहे टू रिस्टोर गुड कंडिशन. टू रिस्टोर गुड कंडिशन. चांगल्या पद्धतीने रिस्टोर करणे. रिस्टोर म्हणजे नांदणे अशा पद्धतीने सुद्धा अर्थ होतो. टू रिस्टोर टू गुड कंडिशन म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो सुखाने नांदणे. इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो रिहॅबिलिशन. रिहॅबिलिशन. पुढचा फ्रेज आहे अ पर्सन हॅव्हिंग इनफायनाईट नॉलेज. म्हणजे अशी व्यक्ती ज्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे. सर्व काही नॉलेज आहे, ज्ञान आहे. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो सर्वज्ञानी. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो सो दॅट इज कॉल्ड ओमनिसेंट. ओमनिसेंट म्हणजे सर्वज्ञानी, सर्वज्ञ अशा पद्धतीने. पुढचा फ्रेज आहे वन हू इज ऑल पॉवरफुल. म्हणजे असा व्यक्ती जो सर्वशक्तिमान आहे. त्याला काय म्हणायचं? मराठीमध्ये सर्वशक्तिमान म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला म्हणायचं ओमनिपोटेंट. ओमनिपोटेंट. वन हू इज ऑल पॉवरफुल इट इज कॉल्ड ओमनिपोटेंट. पुढचा फ्रेज आहे वन हू डज नॉट नो रीडिंग अँड रायटिंग. म्हणजे अशी व्यक्ती ज्याला लिहिता किंवा वाचता येत नाही. याचं उत्तर आपल्याला मराठीमध्ये माहिती आहे, ज्याला आपण निरक्षर असं म्हणतो. त्याला इंग्रजीमध्ये असे म्हणतात इलिटरेट. इलिटरेट म्हणजे निरक्षर, ज्याला लिहिता वाचता येत नाही. दोज हू डज नॉट नो रीडिंग अँड रायटिंग. पुढचा फ्रेज आहे वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ. वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ म्हणजे ब्राईट साईड ऑफ म्हणजे आशावादी साईडने. आशावादी किंवा जो आशेने पाहतोय. जो आशेने पाहतोय ज्याला आपण आशावादी असं म्हणतो. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ऑप्टिमिस्ट. वन हू लुक्स ब्राईट साईड ऑफ दॅट इज कॉल्ड ऑप्टिमिस्ट. पुढचा फ्रेज आहे वन हू लुक्स डार्क साईड ऑफ. वन हू लुक्स डार्क साईड ऑफ म्हणजे जो निराशेने पाहतोय. दॅट इज कॉल्ड निराशावादी. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात पेसिमिस्ट.
वन हू लुक्स डार्क साइड ऑफ, दॅट इज कॉल्ड पेसिमिस्ट. पुढचा फ्रेज आहे टू इम्प्रूव्ह गुड्स इलिगली. टू इम्प्रूव्ह गुड्स. पुढचा फ्रेज आहे टू इम्पोर्ट गुड्स इलिगली. बेकायदेशीर मालाची ने-आण करणे. याला इंग्रजीमध्ये म्हणतात, याला मराठीमध्ये म्हणतात चोरटा व्यापार, ज्याला इंग्रजी म्हणतात स्मगल. टू इम्पोर्ट गुड्स इलिगली, दॅट इज कॉल्ड स्मगल. पुढचा फ्रेज आहे अ कलेक्शन ऑफ फ्लावर. पुष्प किंवा फुलांचा जो समूह आहे त्याला आपण पुष्पगुच्छ असं म्हणतो, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात बकेट. पुढचा फ्रेज आहे अनमॅरिड पर्सन. ज्याचं लग्न झालेलं नाही असा व्यक्ती, त्याला आपण मराठीमध्ये अविवाहित म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला 2 शब्द आहेत, सिंगल किंवा बॅचलर. पुढचा फ्रेज आहे अ ड्रामा विथ अनहॅप्पी एंड. अ ड्रामा विथ अनहॅप्पी एंड म्हणजे असा ड्रामा ज्याच्यामध्ये दुःखाने त्याचा शेवट होतोय, ज्याला मराठीमध्ये म्हणतो दुःखांत, आणि इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात ट्रॅजेडी. पुढचा फ्रेज आहे अ कलेक्शन ऑफ पोएम. कवितांचा संग्रह, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो काव्यसंग्रह, आणि त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो अँथोलॉजी. अँथोलॉजी. पुढचा फ्रेज आहे ट्रिक्स परफॉर्मर. ट्रिक्स परफॉर्मर, ज्याला मराठीमध्ये जादूगर असे म्हणतो, आणि इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो आपण कंज्युरर. पुढचा फ्रेज आहे आर्टिकल्स सेंट आउट ऑफ कंट्री. आर्टिकल्स सेंट आउट ऑफ कंट्री, देशाच्या बाहेर पाठवलेले आर्टिकल्स, त्याला आपण म्हणतो निर्यात, आणि इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो एक्सपोर्ट. पुढचा फ्रेज आहे आर्टिकल्स रिसिव्ड फ्रॉम अदर कंट्रीज. असे आर्टिकल्स जे दुसऱ्या देशातून मागवलेले आहेत त्याला आपण म्हणतो आयात, आणि इंग्रजीमध्ये म्हणतो आपण त्याला इम्पोर्ट. पुढचा फ्रेज आहे अ नंबर ऑफ शिप्स. एकपेक्षा जास्त जहाजांचा काफिला, त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो फ्लीट. पुढचा फ्रेज आहे अ पर्सन हू लव्ज हिज ओन कंट्री. असा व्यक्ती जो त्याच्या देशावरती प्रेम करतो त्याला आपण देशभक्त म्हणतो, आणि त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो पेट्रियॉट. पुढचा फ्रेज आहे अ पर्सन हू बिलीव्ज इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. असा व्यक्ती जो देवावरती किंवा देवाच्या असण्यावरती विश्वास ठेवतो, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो आस्तिक, आणि त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात थेइस्ट. पुढचा फ्रेज आहे वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. असा व्यक्ती जो देवावर विश्वास ठेवत नाही त्याला आपण नास्तिक असे म्हणतो, म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात अथेइस्ट. पुढचा फ्रेज आहे हँड रिटन मॅटर. हाताने लिहिलेला, त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण हस्तलिखित, म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो मॅन्युस्क्रिप्ट. पुढचा फ्रेज आहे द लाईफ हिस्ट्री ऑफ अ मॅन रिटन बाय हिमसेल्फ. म्हणजे स्वतःचा इतिहास ज्यानं स्वतःच लिहिलेला आहे. स्वतःचा इतिहास स्वतः लिहिणे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो आत्मचरित्र, आणि इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो ऑटोबायोग्राफी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन याबद्दल काही प्रश्न पाहिले किंवा काही फ्रेजेस पाहिले. जवळपास 50 फ्रेजेस आपण पाहिले, ज्याच्यासाठी आपण वन वर्ड
चे सबस्टिट्यूशन केले. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.